पुढच्या भविष्यकाळामध्ये, कारण ग्लोबल वॉर्मिंग हा जो काही प्रश्न आहे, या ग्लोबल वॉर्मिंगमुळे टोकाचं हवामान आता भोगावं लागतं. कारण उष्णता वाढली तरी एवढी वाढते की लोक होरपळून मरतील, थंडी वाढली तरी एवढी वाढते की लोक काकडून मरतील, पाऊस पडला तर एवढा पडेल की जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल. कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळं पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणामध्ये होईल, मोठ्या प्रमाणामध्ये ढगात रूपांतर होईल. मात्र तो जो पाऊस आहे तो एकाच ठिकाणी पडेल. एखाद्या पिशवीत सामान गच्च भरलं तरी पिशवी फाटेल आणि एकाच ठिकाणी सामान पडेल आणि ती पिशवी रिकामी होईल. तसं ते ढग रिकामी होतील आणि जिथं पाहिजे तिथं पाऊस पडणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं जे काही टोकाचं हवामान हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे होतं आणि हे ग्लोबल वॉर्मिंग हे गतीनं वाढतं, म्हणजे हे वाढतच जाणार आहे. पण याला कारणीभूत काय आहे? ग्लोबल वॉर्मिंग कशामुळं? ग्लोबल वॉर्मिंग पूर्णपणे थांबणार नाहीच, परंतु त्याची तीव्रता कमी करणं आपल्या हातात आहे आणि त्याच्यावर होणारे दुष्परिणाम आहेत त्याला कसं फेस व्हावं हे देखील आपल्या हातात आहे. याचा विचार जर थोडंसं कल्पकता लढवून, जरा बुद्धी वापरून थोडं जर केलं तर आपण आपल्या प्रश्नावर मात करू शकतो.